नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासोबत संकल्प टॉक मध्ये बालाजी आजबे जे काही आपण थंबनेलला हेडिंग दिलेलं आहे पोरगा साहेब झाला याच्यामुळे दिलेलं आहे कारण त्यांचं जे सिलेक्शन असेल हे शेवटच्या टप्प्यात झालंय म्हणजे ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून त्यांचं 30व्या वर्षी सिलेक्शन झालेलं आहे। तर आजचा जो व्हिडिओ मध्ये त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार की नेमकी तुम्ही हे शेवटच्या टप्प्यामध्ये यश कसं संपादन केलं, त्यांच्याकडूनच आपण ते जाणून घेऊया। पहिलं या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। पहिलं हे सांगा की तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन द्या, म्हणजे मुलांनाही कळेल की तुम्ही नेमकी बीएससी ॲग्रिकल्चर कुठून केलं, एमएससी ॲग्रिकल्चर कुठून केलं। सर माझं नाव बालाजी दत्तात्रय आसबे, मी राहणार मारापूर, तालुका मंगळ, जिल्हा सोलापूर। सोलापूरमधून माझं बीएससी ॲग्री एक लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडगाव 2017 साली झालं। त्यानंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये पीजी हे अकोला युनिव्हर्सिटी मधून केलं। त्यानंतर सर मी एक पीजी करत असताना बँकेची प्रिपरेशन केलं, परंतु कोरोना काळामुळे गावाकडे आलो। गावाकडे आल्यानंतर 2019 ते 23-24 पर्यंत शेतीच केली सर, आणि त्यामध्ये जमल तसं मग काय होईल ते अभ्यास केला। आणि मग सर 2024 साली इथं आलतो। 24 आणि 25 2 वर्ष अभ्यास केला, 4 वेळा इंटरव्ह्यूला होतो। आणि आता माझं 4 वेळा इंटरव्ह्यू म्हणजे एएफओ चेच का दुसरे? स्केल 2 चे 2 होते, एएफओ चे 2 म्हणजे 2 स्केल 2 आणि 2 एएफ। अच्छा, वयाच्या 30व्या वर्षी सिलेक्शन झाल्यावर कसं वाटतं, म्हणजे जी फिलिंग असते ती कशी? सर भारी वाटते, कारण मी आशा सोडून दिलते, फक्त लढाई ठरवलेलं। कारण मला वाटलं तर आपण काय होईल का नाही काय मला काही गॅरंटी नव्हती, पण ज्यावेळेस झालं त्यावेळेस खूप भारी वाटायला आलं। कारण ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस मी किमान सर सेकंदाला चेक करत होतो सर, ते लिंक चेक मला आठवतं त्या आपलं सेलिब्रेशन सुरू होतं आणि त्या पायऱ्यावरती तुम्ही बसून 10 वेळेस 5 वेळेस तुम्ही रिझल्ट चेक करत होते। आताचे रिझल्ट जे चेक करत होते मला अजूनही आठवतं की तुम्ही ज्या वेळेस आपलं सेलिब्रेशन झालं तरी तुम्ही चेक करत होता, नेमकी हे कशामुळे? सर ते कधी पासच झालं नव्हतं मी। ते वी ग्लॅड टू ते ऐकायसाठी कान असं ते तरसलं होतं। आतापर्यंत कॉंग्रॅच्युलेशन शब्दच नव्हता आला, इंग्लिश मध्ये कधी आलं नाही माझ्या नशिबात। इंग्लिश मध्ये तुमचा प्रॉब्लेम झाला, इंग्लिश। अच्छा, मग घरच्यांनी आतापर्यंत कशी परवानगी दिली? म्हणजे आता हे पण विशेष आहे कारण बरेच जणांचे घरची परवानगी देत नाही, बाबा कुठेतरी प्रायव्हेट जॉब कर वगैरे, लग्नाचा विषय असतो। आता तुम्ही पण ग्रामीण भागातूनच येत, तर म्हटल्यानंतर हे घरच्यांनी परवानगी कशी दिली? सर मला तर ते 4 वर्ष घरी शेती केली, त्यामध्ये उसाळी दारं धरायला असो ना, तर मग द्राक्षी बाग होती ते फवारायला असो। मग नंतर त्यावेळेस 2-3 वर्ष नुकसानीत गेली शेती। त्यावेळेस विचार आला की आपण आता प्रायव्हेट जॉईन करावं। त्यामध्ये मी एक वेटरनरी कंपनी होती, त्याचा इंटरव्ह्यू दिलता आणि त्यांनी सिलेक्ट बी केलं। त्यांनी सोमवारपासून या असं सांगितलं होतं। मग त्या रविवारीच मला माझं चुलते म्हणले एवढ्या वेळ जा म्हणले संभाजीनगरला, तुझ्या नशिबात काय असेल ते होईल म्हणले। घेऊन आले ते मला आठवतंय, कारण ते माझ्या असं मनात बी नव्हतं की तू यावर अभ्यास करावा। ते घरच्यांनी परवा मी घरच्यांनीच इथे येऊन सोडून देऊन गेले, आणि ते सरांना बी म्हटलेली तुमच्या ह्यानं काय करायचं करा। हे मला अजूनही आठवतं ते शब्द, जे काय असेल तुम्हाला काय करायचं ते करा, याला फक्त सिलेक्ट करा, गव्हर्नमेंट नोकरीला लावा, अशी घरच्यांची इच्छा होती त्यांची ज्यावेळेस त्यांचे चुलते आलते त्यावेळेस। त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न ज्यावेळेस आपण लायब्ररीत बसतो म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या बरोबर बरेचसे ज्युनियर लोक असतील, जसं की मलाही आठवतं तुम्ही माझ्या ज्यावेळेस क्लासला बसायचे तुम्ही शेवटच्या बेंचवर, म्हणजे क्लास एकीकडे तुम्ही एकीकडे बसायचं। तर ही जे मनात जे खंत असते आपलं वय जास्त आहे, आपण हे जे मुलं असतील हे खूप ज्युनियर आहेत, हे ज्यावेळेस लायब्ररीत पण मनात येत असेल, हे ज्यावेळेस असं कंडिशन असते त्यावेळेस तुम्ही कसं त्याचे टॅकल केलं? सर पहिली गोष्ट सर माझ्या चेहऱ्यावर माझं वय दिसत नव्हतं, त्यामुळे आतापर्यंत लोकांना विश्वास बसत नाही हे वय 30 आहे। आता सिलेक्शन झालंय ते माझं शेवटचं अटेम्प्ट आहे असं म्हटलं म्हणजे तुमचं खरंच वय 30 आहे का? पण ते मनात कुठंतरी होतं की बाबा माझं हाय 30 वय आणि आता शेवटचं अटेम्प्ट आहे। त्यामुळे जी वेवलेंथ जुळते आपल्या मित्राबरोबर ती नवीन पोराबरोबर जुळत नाही, आपल्या मनातल्या विषयी बोलू शकत नाही त्यांच्यासोबत, आणि अभ्यास करताना जे काय म्हणतात स्पार्क असते त्यांच्यासोबत ती जुळत नाही। स्पार्क नवीन पोरांसोबत जुळत नाही सर, ती एकटंच मग ते माणूस राहतं त्यामध्ये। बरोबर, मग ते एकटेपणामध्ये काय महत्वाचं असतं? कारण एकटेपणामध्ये डिप्रेशन सारखे आपल्याला प्रॉब्लेम्स तयार होते, तर मग ते डिप्रेशन न येऊ म्हणून तुम्ही काय करायचे? सर मी परत माझे अमोल सर नावाचे हे असे हळू मित्र केले सर, परत जे माझ्या वैचारिक ह्याला बसते। बरोबर, मग ते मित्र केले नाही, परत इंग्लिशचा अभ्यास करू लागलो सर ग्रुप डिस्कशन मध्ये, आणि थोडं डिप्रेशन मध्ये जायला लागलं। मग गप्पा मारणे, जरा इकडचं तिकडचे विषय काढणे, म्हणजे आपल्याला थोडेफार जोक पण पाहिजे सर, नाही तर कायमच सिरियस नसलं पाहिजे, कायम अजिबात नाही। ह्या बँकिंग इंडस्ट्री किंवा स्पर्धा परीक्षेत
जरा सिरियस झालं आणि त्याच्यातनं जर बाहेर नाही निघाला तर डिप्रेशन मध्ये जायला उशीर लागत नाही सर. म्हणजे फ्रेंड सर्कल सुद्धा महत्वाचं असतं. फ्रेंड सर्कल 4-5 असे मित्र पाहिजेत की तुम्हाला असं बघितलं पाहिजे चेहऱ्यावर कळलं पाहिजे पोरग टेन्शन मध्ये चाललंय, त्याला लगेच बाहेर काढलं पाहिजे, बरोबर, त्याच्यावर मित्र बोललं पाहिजे. पाहिजे, मनातल्या गोष्टी मनातल्या बोलल्या गोष्टी पाहिजे. बोलल्या पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर अभ्यास करताना असं डोक्यात नव्हतं येत की बाबा आज नातेवाईक जे असतील, बरेचसे जण नातेवाईक असे असतील की एवढे दिवस मुलगा बाहेर आहे, मग आता किती दिवस बाहेर ठेवायचा, नातेवाईक असेल, तुमच्या आपल्या आजूबाजूच्या समाजातले लोक असतील, अशा वेळेस पण असे प्रश्न आपल्याला तर जाणवतेच हो की बरेचसे जण म्हणते अरे किती दिवस अभ्यास करतो, आता बस झालं ना. असे प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही काय उत्तर देत होता? सर माझ्या तोंडावर कधी कोण बोलत नव्हतं कारण मी जरा फटकं होतं, मी बोलायला नाही पण मी त्यांना उत्तर द्यायचं पण त्यांच्याच भाषेत द्यायचं. पण जास्त ते मला माझ्या नादाला लागत नव्हतं, परंतु माझ्या फादर मदरला बोलायचे थोडे थोडे. पण माझी मदर कधी सांगत नव्हती मला. मदर मला कायम सपोर्ट, कारण मदरला माहिती होती टेन्शन घेतलेलं आहे, त्यामुळे ती कुठलीही गोष्ट मला सांगायची नाही. ती म्हणायची जाऊ दे काय असेल ती होईल. मग ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस आता मला वाटते ते 9-10 महिने झाले. 9-10 इथं आलो घरलाच गेलो नाही, आताच चाललोय घरला सर 10 महिने. म्हणजे सिलेक्शन झाल्याशिवाय घरीच जायचं नाही. सिलेक्शन होईपर्यंत घरी जायचं नाही आपल्याला. घरी गेला असतो ना ती लिंक तुटली असती बघा ते, म्हणून गेलो नाही. अच्छा, बर. त्याच्यानंतर तुमचं शरीराकडे पाहून तर 30 वर्ष वाटत नाही, पण हे शरीर कमी राहण्यासाठी चहाचा पण रोल आहे असे तुमचे मित्र आम्हाला बसल्यानंतर सांगते की यांना चहाचं जे असेल ते भयानक चहा लागतो. तर हे चहाचा किस्सा काय? कारण तुमचा फोटो पण मला वाटतं चहा घेऊनच आहे वाटतं. हा सर ते माझे सेलिब्रेशनच्या टायमिंगला मी युजी मध्ये असताना माझा एक मित्र आहे रणजित कदम नावाला, त्यानं मला ती सवय लावली चहाची जास्त. तो म्हणाला जर चांगला अभ्यास झाला चहा पिण्याचा अजून मेंदूत चांगला चालतो, फ्रेश वाटतो. फ्रेश वाटते सर. मग ती चहाची एवढी सवय लागली सर. मग बाबा एखादा इंग्लिशचं सेक्शन सुरू झालं का मी लगेच चहा प्यायला जाणार. परत कोणता सेक्शन मनासारखा झाला की चहा पिऊन येणार. रिझनिंगचा झाला चहा पिऊन येणार. जर सेक्शन मनासारखं नाही झालं तरी बी चहा पिऊन येणार. त्यामुळे चहाची लय सवय झाली. अच्छा, म्हणजे चहा मला वाटतंय तुम्हाला किटली भरून चहा लागत असेल जवळपास दिवसभर. सर मी 8-9 कप चहा पितो त्यामुळे शरीर झाले सर असं. तेच ना, त्याच्यामुळे वय पण नाही वाटत ना तुमचं. हो ते चहामुळे. त्याच्यानंतर MS BSc मला वाटतं तुम्ही कम्प्लीट केली 17ला. 19ला केली. BSc ऍग्रिकल्चर BSc 17ला केली आणि MSc 19ला. केली. मग 19च्या पुढचा जो काळ असेल जे की 24 पर्यंत मला वाटतं तुम्ही मागच्या वर्षीच इथं आलेला आहे. मागच्या वर्षी. तर मग 24 पर्यंत काय केलं तुम्ही मध्ये? सर त्यामुळे झाले MSc आणि कोरोना आला सर. मग ते म्हटलं आता शेती होती त्यावेळेस, ऊस होता, बाग नुकतीच लावलेली द्राक्षाची. हो मला वाटलं आपण आता शेती करावं जरा काही ह्याच्यात फायद्यात आलं तर आलं. मग त्या नादान सर मी 4 ते 4.5 वर्ष शेतीच केली सर. मग शेती बघत बघत मग काय परीक्षा प्री असेल ती देत होती बँकिंगची, कधी पास नाही झालो सर. सिरियस केलाच नव्हता देव. अच्छा, शेती करून 28व्या वर्षी तयारीचा निर्णय घेतला. 28 किंवा 29 निर्णय घेतला ना, घरच्यांनी पटवून दिलं. घरच्यामुळे आज हे होय म्हणा. घरच्यामुळे. अच्छा, त्याच्यानंतर हा झाला तुमच्या वयाचा पार्ट. याच्यामध्ये कसं प्रिपरेशन करायचं या सगळ्या गोष्टी. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं जे की आम्हाला या कार्यक्रमातून किंवा या जी मुलाखतीतून नेमकी तुम्ही प्रिपरेशन कसं केलं हे सगळ्यात महत्वाचं आम्हाला मुलांना द्यायचं. जो तुमचा टाइम टेबल असतो तो टाइम टेबल कसा असायचा आणि तुम्ही सब्जेक्ट वाईज कशा प्रकारे प्रिपरेशन केलं, प्रत्येक सब्जेक्ट वाईज सांगा, म्हणजे काय मुलांना एक क्लॅरिटी येऊन जाईल. पहिलं सर मी इथे ज्यावेळेस आलो त्यावेळेस तुम्हाला भेटलो, आकाश सर म्हणलं तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे, म्हणलं तुम्ही हुशार आहे पण तुमची डिरेक्शन चुकते म्हणलं. बरोबर. आणि त्यामध्ये काउन्सिलिंग घेतलं बाबा कसं केलं पाहिजे. मग ती इंग्लिशची स्ट्रॅटेजी घेतली, त्यानंतर क्वांटची घेतली, रिझनिंगची घेतली, ॲग्रीसाठी तुमची स्ट्रॅटेजी घेतली. मग इंग्लिशसाठी सर मी निमिषा बन्सलला फॉलो केलं. त्यामध्ये त्याचं दररोजचं एडिटोरियल असायचं, ते एडिटोरियल पाहणं आणि त्या एडिटोरियल मधले जे शब्द आहेत वोकॅब ते वहीत लिहून घेणं. मग त्याचं सिनोनिम असतील, अँटोनिम असतील ते पाठ करणं पूर्ण सर. जवळपास 2-2.5 महिने मी पाठच करत होते. 30-40 पेजेस होते, तेच ते परत वर्ल्ड रिपीट होते आणि ते पाठ केलं. आणि त्यानंतर त्यांची एक बॅच होती परफेक्शन नावाची, त्यावेळेस ती घेतलेली होती मी, जे नुकतं ज्यावेळेस आलतो त्यावेळेस. आणि परत सर मी ग्रामरसाठी क्षितिज सरांना फॉलो केलं सर. ग्रामर केलं पाहिजे. हो ग्रामर नक्की केलं पाहिजे सर, कारण बरेचसे मुलं करत नाही. ग्रामर केलं पाहिजे सर, कारण आता कट ऑफ लय वाढायला आला. आमच्या वेळेस ज्यावेळेस मी एक्झाम देतो त्यावेळेस 1-2 मार्का लागत होता, पण आता चालला 10-10 मार्कापर्यंत. बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या विषयाची कशी असायची सर? क्वांटसाठी मी जे आपण आता क्लासमध्ये शिकवत होते सर, मग तीच प्रोसिजर फॉलो करत होतो. जे केले ते आकाश सरला, अमित सरला सांगायचं सर मी असं असं केले, मग ते सर सांगाय तू एवढंही केलं आता हे कर ते कर. परत शरद सरचं बी गायडन्स घेतलं यामध्ये सर DI साठी. परत सर रिझनिंगसाठी अमोल सरांचं घेतलं आणि ॲग्री सर तुमचं पूर्ण प्रोसिजर फॉलो केलं सर ॲग्रिकल्चर. अच्छा,
मग ज्यावेळेस तुम्ही हे सगळे टाइम टेबल बनवत होतात त्यावेळेस कधी कधी पहा असं होतं की आपल्या टाइम नुसार आपलं कधी कधी मॅनेजमेंट होत नाही एखाद्या दिवशी. हा. त्या दिवशी कसं हे करायचं, कारण ते दिवस असं बोगस गेल्यासारखं वाटतो. हा. मग तसं त्यावेळेस कसं करायचं तुम्ही? सर मी कधी असं किती वेळ अभ्यास केलाय कधी बघितलंच नाही. म्हणजे टाइम टेबल म्हणजे मध्ये आवर्स किती हे महत्वाचे बघितलं ते नाही. महत्वाचे नाहीये. मला जेवढं करायचं ना आज मी तेवढं करायचं, चहा प्यायला जायचं. अच्छा, इंग्लिश म्हणजे तेवढं केलं, हा तेवढं केलं का माझं मनाला पर सारखा झाला अभ्यास. मी चहा प्यायला जायचो. बरोबर. किती जग काय करते त्याप्रमाणे नव्हती सर. मला वाटलं झालंय माझं, मी जायचं सर. मग क्वांटचं झालं तसं तसं ते इंग्लिशचं, तसं रिझनिंगचं, ॲग्रीचं तसं. अच्छा. त्याच्यानंतर कमर्शियल मॅथ्सचा प्रश्न हा कसा हँडल केला तुम्ही? सर कमर्शियल केलंच पाहिजे. आता माझं तर त्यावर ठाम मत आहे सर. क्रिटिकल रिझनिंग आहे. हो, क्रिटिकल रिझनिंग. कारण आता ज्या प्रकारे कट ऑफ वाढायला लागलाय त्यामुळे कमर्शियलमुळेच आता तुमची मार्क वाढू शकते. कारण बाकी सगळ्याला येते, सिम्प्लिफिकेशन, क्वाड्रॅटिक असेल, नंबर सिरीज आणि DI भरपूर जणांना येते. त्यामुळे आता जर तुम्ही कमर्शियल मध्ये गेला तरच तुमचं त्यात टिकणार आहे. कमर्शियल केलं पाहिजे सर. आणि मागच्या वर्षी बऱ्याच वर्ष 2-3 वर्षापासून तुम्ही पेपर देतायत, त्याच्यामध्ये तुम्ही मागच्या कट ऑफ पाहिले आणि आत्ताचा कट ऑफ पाहिला, 51 कट ऑफ आहे जवळपास स्त्रीचं. त्याच्यामध्ये जे मुलं म्हणजे फेल जे झाले ते प्युअर ॲग्रीचेच झालेले तुम्ही पाहिलं असेल. तर मग यांना काय संदेश देताल तुम्ही? होतं असं की बरेचसे मुलं फक्त AF वर डिपेंड राहतात. AF वर डिपेंड राहणं म्हणजे सर सगळ्यात मोठी चूक आहे सध्या ह्याला. तुम्ही AF करा, फक्त 2 तास करा, पण तुम्ही आता पूर्ण जनरल बँकेवर शिफ्टिंग व्हा. जनरल बँकेवर शिफ्टिंग झालं तर 9 ते 10 परीक्षेचं ऑप्शन राहतेच, इन्क्लुडिंग नाबार्डचे. बरोबर. आणि त्यात तुम्ही GA ची प्रिपरेशन केलं तर आता ॲग्रीच्या जे एक्झाम आहे त्यात 3 प्रश्न तर GA चे चालते. ज्यामध्ये एक होतं मला वाटतं किसान क्रेडिट कार्डवरचा एक प्रश्न होता, A2+ APL काय त्याचा लॉंग फॉर्म विचार ते GA मधनं केलं. तसं मी स्केल 2 ची प्रिपरेशन केल्यामुळे मला ते 2-3 प्रश्न टॅकल करता आले. बरोबर. त्याच्यानंतर मेन्सचा जो विषय असतो, आता बऱ्यापैकी तुम्ही ॲग्री मेन्स आता दिले, आता मार्क किती? सर मला 34 मार्क होते. आणि इंटरव्ह्यूचा पार्ट जो की महत्वाचा असतो. तर ह्या 2 पार्टला तुम्ही हँडल कसं केलं? सर ॲग्रीसाठी वेगवेगळे सोर्स आहेत ते एकत्र ठेवले आणि मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर मी सगळे आता एखादा टॉपिक घेतला ॲग्रोनॉमिक्स असेल समजा, क्रॉपिंग सिस्टीम, त्याच्यावर काय प्रश्न विचारलेत मागच्या वर्षी ते 2-3 सोर्स आहेत ते चेक करून त्यानुसार अभ्यास केला सर. मागच्या वर्षीचं महत्वाचं जे क्वेश्चन्स आलेत त्याच्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी ठरली पाहिजे, कुठल्या टॉपिकला कुठला वेटेज जास्त दिलं, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचा पार्ट, की मला असं वाटतं की स्केल 2 चा पण इंटरव्ह्यू होता मागच्या 2 वेळेस आपण इंटरव्ह्यू दिलेले. तर स्केल 2 मध्ये थोड्या मार्कवरून सिलेक्शन गेलेलं आहे, 0.3 मधून गेलं. त्यावेळेस आता आम्हाला पण त्या गोष्टी थोडंसं वाईट वाटलं, परंतु ज्यावेळेस सिलेक्शन गेलं इंटरव्ह्यूमुळे थोडंफार, तर इंटरव्ह्यूचा पार्ट किती महत्वाचा असतो? सर इंटरव्ह्यूचा आता पार्ट एवढा महत्वाचा झालाय सर. आता ह्या वेळेस तर इंटरव्ह्यू एवढा महत्वाचा झालाय सिलेक्शन मध्ये, कारण तुम्हाला 14-15च्या वर मार्क असले ना तुमचं डोळे झाकून सिलेक्शन होतं. पण तसा तुम्ही इंटरव्ह्यू दिला पाहिजे, त्यासाठी प्रिपरेशन चांगलं केलं पाहिजे सर. म्हणजे लाईटली नाही घेतलं, अजिबात लाईटली घेऊन चालत नाही. माझं एवढं लीड आणि माझं होऊन जाईल किंवा काय राहिला नाही सर आता. अच्छा. त्याच्यानंतर जो काउन्सिलिंगचा पार्ट असेल, काउन्सिलिंग जो की तुम्ही म्हणता की अतिशय महत्वाचा पार्ट आहे, तर ह्या काउन्सिलिंग मध्ये तुम्ही काय काय गोष्टी शिकलात? सर काउन्सिलिंग मध्ये महत्वाचं शिकते तुम्ही चुकताय कुठं हे कळत. आपण जेव्हा करत असतो ते समजत नाही आपल्याला, पण पुढच्या माणसाला जो एक्सपर्ट आहे त्यातला ते तुम्हाला लगेच सांगू शकतो तुम्ही इथं चुकता, हे असं करा, हे तसं करा. तसं केल्यावर तुमचा स्कोर वाढते, तुमचं सिलेक्शनचा प्रोसेस आणि टाइम बी वाचतो तुमचा. मी जर इथं लवकर आलो असतो तर कदाचित माझं लवकर सिलेक्शन झालं असतं. काउन्सिलिंग महत्वाची पार्ट, भरपूर महत्वाची. त्याच्यानंतर फ्रेंड सर्कल, तुमचं जे काय 7 ते 8 जणांचा ग्रुप असेल, त्या फ्रेंड सर्कलचा रोल तुमच्या सिलेक्शन मध्ये कसा महत्वाचा? सर ज्यावेळेस माझं स्केल 2चं सिलेक्शन गेलं त्यावेळेस मी सरला डिप्रेशन मध्ये होतो. म्हणजे माझे 4-5 तुम्ही जेवत पण नव्हते मला असं, कारण तुमचाच मित्र घेऊन आलता माझ्याकडे. तब्येत पूर्ण डाऊन झाली सर, RBC कमी झाली, जाऊ देते. पण म्हणजे मित्र आहेत माझे, त्यांनी हसू खेळून सर चेष्टा करून मला कसं तर कसं, त्याला माहित होतं हे हुशार आहे, ही 1 वर्ष थांबलं तर काढू शकते पोस्ट. मग त्यांनी मला फक्त सर डिप्रेशन मधून बाहेर काढायला मदत केली सर, चेष्टा मस्करी करत. परत सर हे प्रिपरेशन चांगलं चालू केलं. त्यामध्ये सर स्केल 2चा अभ्यास होता चांगला, त्यामुळे प्री सर कट ऑफ लागला 51, पण त्यामुळे मला 54 पडले इकडं. प्री निघली सर, मेनचा अभ्यास होता सर, आणि इंटरव्ह्यूला तुमचं गायडन्स घेतलं आणि थोडंफार नशिबाचा भाग आलं जोडून. चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर शेवटचे 2 क्वेश्चन्स, की हे जे यश असेल, यश तुम्हाला भेटलंय, परंतु ह्या इंटरव्ह्यू मधून मला 2 विद्यार्थ्यांसाठी मेसेज द्यायचे. एक म्हणजे जे जुने विद्यार्थी परंतु त्यांचा रिझल्ट गेलेला आहे,
ह्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मेसेज देताल? आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे जे नवीन अपकमिंग विद्यार्थी येत आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज देतात? सर जे जुने विद्यार्थी आहेत, आता मला जवळपास 3 फोन बी आले, 2 गाठ पण पडले. मी त्यांना एकच सांगितलं, तुम्ही चुकताय कुठं ना ते अगोदर माहीत करून घ्या. तुम्ही हुशार आहे पण चुकताय कुठे जर माहीत नसेल ना, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही तीच चुका करणार आणि तिथेच अडकणार. त्यासाठी तुम्ही कुठलाही क्लास असू द्या, काय असू सर, तर तुम्ही भेटा सरांना आणि काउन्सिलिंग घ्या. बरोबर आहे. तुम्ही कुठं चुकताय ते चेक करा. जुन्या विद्यार्थी जुन्या विद्यार्थी आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी काय देताल मेसेज? नवीन विद्यार्थ्यासाठी एवढं सांगितलं, तुम्ही जनरल बँकिंग करा आणि काउन्सिलिंग घ्या. तुम्हाला त्याशिवाय सर यशाचा मार्ग सापडणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न माझा, की तुमचं हे जे यश भेटलं, आता खूप लेट यश आहे, परंतु या यशामध्ये तुम्ही या यशामध्ये तुमच्या यशामध्ये कोणाचा महत्वाचा पार्ट आहे, म्हणजे तुम्ही या यशाचं श्रेय कोणाला देतात? सर यशाचं श्रेय म्हणजे सर इकडे मला पाठवायचा निर्णय माझ्या चुलत्याचाच होता. त्यामुळं मी तर 100% श्रेय त्यांनाच देईन. बरं. कारण त्यांनी म्हटलेलं की काय बी कर, पण 1 वर्ष काय येऊ नका आता. त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं. हो सर. त्याच्यानंतर अजून दुसरे कोण आहेत तुमच्या यशामध्ये? सर आई वडील आहेत, माझी काकी चुलती आहे, माझी बहीण आहे, आणि सगळ्यात म्हणजे पांडुरंगाची कृपा आहे. परत आपले शिक्षक. पंढरपूरच्या जवळचे मानल्यानंतर जसं ते फेल झालं सर, देवावर लय विश्वास बसला मला. आणि सर आपला सगळा स्टाफने भरपूर सपोर्ट केलाय सर. अच्छा. तर इथं आपण थांबूया, परंतु तुमचा याच्या पुढचा जो प्रवास असेल, तर हा प्रवास याच्या पुढे आता एक्झामचे तर मार्ग बंद झाले, हो सर. याच्या पुढे काय आता तुमचं? सर जी बँकेच्या इंटरनल एक्झाम असेल आता ते सर म्हटले तेच टार्गेट करा. अच्छा. त्यात होऊन जाईल सर आता, कारण कॉन्फिडन्स झाला तर एवढं. ह्या इंटरव्ह्यू मधून आपल्याला 2-3 गोष्टी शिकायच्या आहेत. एक शॉर्ट मध्ये मी सांगतो. पहिलं म्हणजे वय किती, काय किती याचा विचार नाही करायचा. जे त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचंय पाहिजे गोष्ट, आपला जो स्टडी असेल तो स्टडी कंटिन्यू सुरू ठेवायचा. हे वय आपल्याला जोपर्यंत साथ देतंय तोपर्यंत आपण तिथे टिकून राहायचंय. आपला जो पहिला फोकस असला पाहिजे सिलेबसवरती. सिलेबस जर चांगला जर केला तर तुम्ही कुठली एक्झाम पास होऊ शकतात, त्याच्यात काहीच अडचण नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजेच काय, तुम्ही कुठलीच गोष्ट लाईटली घ्यायची नाही. भले ते इंटरव्ह्यू असेल, नाही तर क्लिरिकलचा पेपर असो, नाही तर कुठलाही पेपर असो, आपल्याला ती गोष्ट लाईटली घ्यायची नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट बी सिरियसली आणि हसून खेळून सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं करायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचा हा पार्ट असेल. डिप्रेशन आले तर तुम्ही काउन्सिलिंगसाठी या, काउन्सिलिंगचा पार्ट घ्या. काउन्सिलिंग घेतल्यानंतर आपल्यातले जे काही कमकुवत बाजू असतील त्या पुढे येतात, आपल्याला त्याच्यावरती काम करता येतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला या इंटरव्ह्यूतून घ्यायच्या आहेत. तर आपण जे काय इथं आलात बालाजी, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या संकल्प टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.